कुठं नाही चाललोय वार्डात चक्कर मारितो लोकांना काही कमी जादा पडत आहे बघतो. हा तुमच्याकडेच येत होते मी माझं पण एक काम होत तुमच्याकडं कराल का हो? तो होण्यासारखा असन माझ्याकडून तर करीन. अहो माझ्या फ्रीजचा गॅस संपलाय. ते नाही करीत ना मी. फ्रीजचं गॅस बीसचं कुठं दुरुस्तीचं काय सुगंधा काय सांगते मला. अहो बरं जाऊ द्या तुमच्याकडून ते होत नसेल ना पण तुम्हाला खरं सांगू का मला लय थंड पाणी प्यायची सवय लागलेली आणि ते गरम पाणी पिलं का इतका घसा दुखतोय म्हणून म्हटलं आता दुसरं कोणी नाही तर सदाभाऊ आपलं काम तरी करतील. बरं मी काय म्हणते ते जाऊ द्या. सुगंधा गरम पाणी घासा दुखतो. अहो आता थंड पाण्याची सवय लागली तुझ्या घशाला. बरोबर बरोबर त्याच्यामुळं हे की नाही. बरं मी काय म्हणते ते नसून होतं ते जाऊ द्या मला 2-3 हजार रुपये भेटतील का लागत होते मला. अरे तुला खरंच दिले असते पण ते बँकात ते आधार लिंक 3 ATM आहेत पण सगळं काय येतोय ते आधार लिंक करो त्याच्यामुळे पैसे निघाणार. सदाभाऊ किती नाटक आहे हो तुमच्या अंगात. नाही द्यायचे तसं सांगा ना म्हणजे काय हे लिंक नाही केलं ते लिंक नाही केलं आणि ATM आहे त्याचं काय लोनचं घालायचं का मला ATMचं लोणचं घालता आलं असतं तर ते बी घातलं असतं आणि तुला खायला दिलं असतं पहिल्यांदा कसं लागत आहे. अरे बाबा माझ्याकडे पैसे आहेत पण निघत नाही. तू म्हणजे काय मला कडकी बँकेचा चेअरमन समजती का काय. 4,500 रुपये टॅक्स भरलाय मी पण पैसे निघाणार आज माझे. तुमच्या माहिती करता मला कधी कुणाला रुपया मागायची गरज पडत नाही पण नेमकं माझ्या खात्यावरचे पैसे संपलेत म्हणून. तुमचे पैसे संपले असते पण आता असं करा ते जुना माठ आहे ना ते आतून बाहेरून घासा त्याला एका स्टूलवर ठेवा आणि त्याच्यात पाणी भरा एकदम गार पाणी होईल फक्त वाऱ्याच्या तोंडी ठेवायचा. तुम्ही आता फक्त माझ्याकडे मत मागायला या मग मी सांगते तुम्हाला 3,000 रुपये मागितले तर नाही म्हणताय. आलं का मताचं. अहो काही झालं का शेवटी मतावरच आता. अरे तुझ्या ती पिठाची गिरण भेटत नव्हती 2 माणसं उपोषणाला ठेवले होते पैसे देऊन. मग पैसे देऊन तेव्हा पैसे घातलेले नाही लक्षात आले. त्याला कम किरकिर घालतं बसले तरी किरकिर चालू इकून डावा किती काम करा काय नाही लोकांना तिच्या आईला 10 कामं केले ना 11वं नाही झालं का लगेच निवडणुकीचं उदाहरण द्यायचं. अरे ही निवडणूक करावाच वाटत नाही मला तर. मग सरपंच व्हायच्या डोक्यात ये पण मला वाटतंय ग्रामपंचायतीला लोक काय करीत आहेत काय माहिती. किती काम करा तिच्या आईला समाधानच नाही. झालं काय का म्हणता करतो कोण काय बोललो तुला. सुगंधाबाई काय म्हणले. गॅस लीक झालाय तिचा. मग ते काय ग्रामपंचायतीचं काम आहे काय. अहो तिला म्हणलं माझं ATMला ते आधार लिंक नाही पैसे निघाणार देऊन ती पैसे नसतील तुमच्याकडे. वतनदार घरानं इज्जत काढली ती 3,500 रुपये टॅक्स भरलाय गेल्या वर्षी आणि माझ्याकडे पैसे नाही म्हणती ती. ते सुगंधाताईला कळत नाही कोणाला पैसे मागावा जे देणार आहे त्याला पैसे मागावा ना. हे काय त्याला पैसे देतात तू अशा कामाला काय पैसे. डेप्युटीने दिले असते पैसे आमची इज्जत काढा. नाही अहो लोकांना आहे ना काय काम सांगावं ना याचं तारतम्यच राहिलं नाही. उद्या एखादा शेतकरी म्हणन माझ्या वार्डातला गोबर गॅस मधला गॅस संपलाय वतनदार घरानं येत सदाभाऊ संडास करा थोडी आणि गॅस तयार होईल सांगायला कमी नाही करायचं. तुला सांगू का साधा ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच होणं म्हणजे अख्ख्या गावाचं धुतल्यासारखंच आहे. तुला सांगतो मी तर कित्येक बाऱ्या वार्ड मधलं एखादं जर पोरगा हागून चालला असला तर मी असं पुढं धरलंय मागून लोकांनी धुतलेलं आहे म्हणजे पोराचं. असे तुला सांगतो लय अवघड आहे ग्रामपंचायत सांभाळणं भाऊ. सगळा गाव सांभाळावा लागतो. नाही आपल्या डोक्याला सीन झालेला आहे एकदम. तू म्हणतो ना वार्डातलं काम आता कर ना वार्डातलं काम. अहो तिच्या काय ते रेफ्रिजरेटर काय आपलं फ्रीज त्याचा गॅस लीक होतोय लावायचं एमशील बिमशील लगेच 3,000 पाहिजे 4,000 पाहिजे 6,000 7,000 नवे फ्रीज येतात पण पैसे काढायचे बघायचे फक्त. अवघड झालं डेपुटी एवढे काम करून आपलं तर डोकं आउट झालं माझं ना. विचार नाही करायचा हे बघ आपल्या 2 हातांनी होईल तेवढं करायचं बरं का. जे जिथं आपलं पुरत नाही तिथं करायचंच नाही. पैसे वाटून कुठं झाले लगेच उठले हे जाते सगळं गाव कोळपायचं काम हे यांच्याकडे चाललंय पक्के. पण आता इकडून ऐकलं कुठं तिकडं जर कोणा तरी जाऊन सांगतील सुगंधाचाच विषय चालला होता तिकडेच गेले असते बघल बच्चे त्यांचे पडलेले ताई भजे करा ताई चहा करा ताईला आपले हे सुगंधाबाई करून सारं खात्यात.
ते ना पितराच्या आधी पुरणपोळ्या करायला लावते. हा कावळे कावळे जेवू घालते ना. कावळेच आहेत पितर पाटात यांना सोडलं पाहिजे गावात. हा. पण आपण ऐकून घेणार आहे का हा? आपण ऐकूनच म्हणजे विषयच नाही. हा त्या साधा भाऊला सोडच नसतं आपण काय बोलत आहे ते साधा भाऊ झालं विषय काय? सुगंधाबाई विषय नाही, नाही, झालं नाही. काय? सदा भाऊ काय झालं तुमचं हा? नेमकं बोलणं? काय नाही किती तनतन करत होता त्यो त्यांना अशी बाईच पाहिली नाही म्या गावात. हा लगेच मतावर येतीन असं करतीन तसं करती ह्यो आहे ना एका बुकीत दाबर फोडणार होता. दाबाने श्याम्या एका बुकीत डोळा बाहेर काढला असता मी त्याचा पण राहिला हा तसं आहे. मी म्हणलं आधी तुझ्याकडे यावा सगळं विचारावं काय झालं काय नाही आणि मग त्याला नेताना असं चोपलं असताना धरून काय चोपला असता काय डोळा बाहेर काढला असता बुक्क्या मारल्या असता हो झालं काहीच नाही. एवढं झालं मला पैशांची गरज होती मी त्यांना मागितले त्यांच्याकडे नव्हते नाही दिले. बस एवढंच ना तुला पैशाची गरज होती हा आणि तू त्यांना मागितली. अहो मग आता कोणाला मागू. अरे नावाचं वतनदार घरा नाही ते साधा भोंगडी काय म्हणतात ना ते कायम खिशे मोकळे असं आहे ते काय उपयोग नाही साधा तर नुसतं म्हणायला वतनदार एवढी जहागिरी. अहो पण मला गरज होती पण मी कोणाला मागायचे होते ते सांगा. कोणाला मागायचे होते? अरे जालू आहे श्यामू आहे गावात एवढे दोन तुझे माणसं असताना तू याला त्याला पैसे मागती गावात. द्या मग पैसे चला. दे रे झाले ती पैसे. श्याम्या तू दे ना. किती पाहिजे तुला पैसे? मला 4,000 रुपये लागताय. बाबू 4,000? मला वाटलं उगा आपलं 50-100 साखर संपली ते आणायला पैसे लागते काय तुला? अहो मी गावामध्ये 50-100 मागताना बघितले का तुम्ही कधी मला? माझ्या फ्रीजचा गॅस संपलाय म्हणून पैसे मागते मी. म्हणे का 50-100 रुपये चहा साखरे लागताय का? थांबा मी बघतो. हे श्याम्या 50 रुपये आहेत. अरे ते आपल्याला लागते ना. हे बी खरं दिले असते बरं का पण तुला तर माहितीये माझे किती तारांबळे साधारण कथा आहे का नाही. अहो तुमची 12 महिने तारांबळ असतील 365 दिवस तारांबळच असते. असं कधीतरी होतं जर सुगंधा तुला लागता का 2-4 हजार घे. अहो इथून मागचे जर सगळे मी तुमची डिटेल लावत बसले ना कमीत कमी 10-15 हजार रुपये तुमच्याकडेच निघतील माझ्या दोघांकडे. उठसूट खायला मला 200 दे 100 दे हायची भिकाऱ्यावानी माझ्या दारात. आज मला गरज आहे म्हणे 50 रुपये घेता का? काय करते ते 50 रुपयाचं? जालू श्याम्या बाईलाच बोलली लयच बोलली म्हणजे. भिकारी. भिकारी डायरेक्ट. किती तुला पाहिजे म्हणजे किती पाहिजे तू? पैसे? 4,000 रुपये लागताय मला. हा, इथंच थांब. हा. आव घ्या थोड्या क्षणात पैसे पैसे आणून हजर. देतो इथं घरी तुला. बघा. हा, 4,000 ना हा, हा, दिले. देतोच तुला आणून. काळजीच करू नको तू. हा आम्हाला- आपली इज्जत काढती म्हणजे काय गावात. बामटे पहिले घेऊन या पैसे. हा, आलोच. हा. हा, चल झाल्या डेपुटीकडे जाऊ. हा, काय ते करू. झाली. हा डेपुटी काय नाही. काही नाही. एक 4,000 रुपये लागत होते. हा तुम्हाला दोघाला का हा गॅस लीक झाला काय? नाही नाही मा हा या 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 काम बघू द्या मला. आईला श्याम्या आता कसं बरोबर आहे करायचं? ना डेपुटी तिथं नव्हते का साधा भाऊ बसले तिथं. राईट राहू शेर श्याम्या पण आता पैशाचं करायचं काय भाऊ? करू काहीतरी एक काम कर ना हा. तुझा फोन काढ. आपण काढ. बाई दारातच बसून ये हल्ली सुद्धा नाही. हल्लीच अहो नाही. तुम्हीच तर म्हणले क्षणातच आलो. हा आलो ना मग मग बरं द्या पैसे. श्याम्या 2,000 ती माझी तुझ्याकडे ना. तुझ्याकडे दिलेत ना 4,000. अरे आमवरच येत खिंचत. किती बाई? 4. 1 2 3 4 हा आपलं 5 6 7 8 हा घे. 1,000 रुपये आपल्याला किती आहेत? हा तू आहे भरपूर आहे. हा. अगो बाई शामराव झालं भाऊ तुम्ही खरंच माझं काम केलं बाई. मग कशाला त्या सदा भाऊला पैसे मागत बसले मी. परत मागू नको कधी त्याचं नाव सुद्धा घेऊ नको. आणि यावेळेस ना झाल्या वार्डात तिकडं आणि इकडं दोन्हीकडं आपणच उभं राहायचं तुला सांगतो हा. मी. हा आपण एवढं काम करतो समाजसेवा करतो आपण कधी येणार मग निवडून. तुमचं मतदान आम्हाला द्यायचं दोघांना. हा हा एक मतदान दोघाला कसं द्यायचं? अहो मग खालीवर असते ना चिन्ह. करू बरोबर ती चल येऊ का? हा चल हा. चल गॅस चल भरून घ्या. हॅलो काय हो? अहो काही नाही ते लक्षातच नाही आलं ते. कधी? तुम्हाला कसं माहिती माझ्या फ्रीजचा गॅस संपला? अयो अहो त्या मेलेनी मला 4,000 रुपये दिले. तुम्ही मला फोन करायचा ना पहिले.
ठेवा तुम्ही फोन पहिली. श्याम्या, माय 500 रुपये देऊन टाक बरं का तू गोडी. अरे दे ना काय ओ तरी खर्च शामराव, करायचं शामराव, आपलं. ओ शामराव, थांबा, थांबा. हे बघ सुगंध, आता तुला पैसे लागत होते, तुला आणून दिले. आता ते फ्रीज नीट करायचं वगैरे आम्हाला काही सांगू नको. होय झाल्या हा, ते आम्ही नाही आम्हाला जाऊ दे देणार. आता पार्टीला. हा, होय. हा, हा. तुम्हाला दोघांना अशा लाजा नाही वाटत का? विकल्या का तुम्ही गावाच्या इशीवर लाजा विकल्या का? ए, तुला काय करायचंय? काय हे बघ, करायचं ना? तुला पैसे दिले 4,000 लागत एक होते मिनिट ते. ऐका, हा 2 मिनिट. मला एक सांगा, माझ्या नवऱ्याला फोन करून काय सांगितलं तुम्ही? तिला बरं नाहीये, तिला बोलता येत नाही, तिच्या तोंडावर आवाज निघत नाही, ती कस काय तुम्हाला फोन करीन? तुम्ही पैसे टाका आणि तिला दवाखान्यात न्यायचं. कधी आजारी पडले मी? माझ्याच नवऱ्याकडनं 5,000 रुपये घेतले, त्यातून 4,000 मला आणून दिला, 1,000 खिशात घातले आणि वरतून मला अगं, थांब, अगं, थांब. दलिंदर मेले. तुम्ही या परत तिकडं. जी नाही ती की डेपुटीच्या वार्डात मी काल परवा फॉर्म भरला होता, माग फेकून दिला डेपुटीने. हा, बरं झालं मी तुम्हाला बघत चाललो होतो. काय बघा माझ्याकडं? हा, सगळं ते भावशाला भेटत, मला घरकुल भेटलं का? त्याला काय भेटलं? त्याला काय भेटलं? घरकुल भेटलं, त्याला संडास भेटली, त्याला बैराम भेटला, त्याला जो नाही ते माझ्या मागून भेटलं. डे आपलं साधं भाऊ, तुम्ही काय करता ग्रामपंचायत मध्ये? अरे घरकुलाला चिटकूनच संडास आता कंपल्सरी आहे. घरात घेतलंय, बाहेर होतं, लोक गावऱ्या टाकायचं, कोणी कोंबड्या त्याच्या डालायचं. आता घरातच आहे सगळं. अहो घरात आहे, पण तो चांगला मस्त बसतोय संडाशीत. मी जातोय आपला तिकडे उसात. का मग तिकडे जाऊन बसावं लागत, मला कुठं संडास आहे? तुला दारात होते ना संडास मागा दिलं होतं त्या बंशीनी. ते अतिक्रम मध्ये आलं नाही का, दिलं तुम्हीच पाडून आणि वरून विचारा तुला होतं संडास. माझ्या लक्षात राहत नाही, लय काम ग्रामपंचायतीचं. हा. तू का म्हणून वाईटागलं का म्हणून एवढा पण? का म्हणून वाईटागलं माझी? अहो ते सगळे डेपुटी त्यांच्या वार्ड मध्ये काम द्यायला लागले. तुमच्या वार्ड मध्ये आहेत का काम? आमच्या सारखे तुमच्या वार्ड मध्ये राहतात, मरायला लागले ना. तुम्ही बघतात का आमच्याकड? अरे कस काय मरते झाल्या? तुझी काय अडचण ती सांग मला पहिली नीट. अहो सगळ्यांना घरकुल भेटत, मला कुठं घरकुल आहे? सगळे त्यांच्याच वाढला आहेत, आपले आहेत का? अरे तुला घरकुलाचं काय करायचं? तुला आहे का बायको इथं? काय एकटाच झोपशील का काय त्या नव्या घरात? अहो सदा भाऊ, तुम्ही घरकुल दिलं ना तर लगेच माझी बायको थाय 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 पळत यायला बसली घराकडे बघून. असं आहे का? हा चल ते डेपुटीकडे जाऊ. हा चला. अरे डेपुटीनी ना म्हणजे कारभार असा चालवलाय, सरपंच केवढा आहे एवढा बारीक करून टाकला. नुसता सरपंचावरती जोर, हा. डेपुटी शिरजोर. शिरजोर. चल डेपुटीकडे. चला. कस काय घरकुल देत नाहीत? नशिबाने तू. अरे आपली डेपुटी देवासारखे, तुला घरकुल मंजूर करून दिलं नाही, विचार कर तू. हा, मग. देवासारखं नाही, ती क्रायटेरियात बसले म्हणून झालं. नियमाच्या बाई असं तर मला बी काही करता नाही आलं. मी काय केलं, फक्त अधिकाऱ्याला सांगितलं, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स होते म्हणून झालं. नियमाच्या बाई काही होत नाही ग्रामपंचायत. अरे झाल्या घर गेले फाडफाड बोल नाही. रे. अरे बोलू नको, चप्पल काढ पहिली. आणि तुम्ही मी सदस्य आहे, भावी सरपंच आहे. डेपुटी राम राम, येऊ का काय? राम राम राम, या सदा भाऊ या. नाही म्हणलं परवानगी घेतली पाहिजे, तुमची ग्रामपंचायत आहे ना. अहो, तुम्हाला केव्हापासून परवानगी लागायला सदा भाऊ? अहो, आपलं तुम्ही property आहे. दाबू पार सरपंच बारीक करून टाकला ना. कुठे श्याम? अय, उठ ना, बघतो काय बोलताना- तिकडे लागलाय बागला बस होता अरे हो, इकडं. सदस्य. आम्ही कशाला याला सदस्य झालो का? शामराव सदस्य आल्यानंतर उठावं लागत भाऊ. मोठ सदस्य नाही टेबलवर बसो श्याम्याला. लय गरम झालंय काय? घरकुल तुमच्याच वाढत का? आमच्या लोकांनी उघड्यावर राहायचं काय? कपाले ठोकायचे? अच्छा, घरकुलाच्या आधीच कळायला वाटतं तुला? घरकुलाच्या आधीच कळायला? तुमच्याकडून नाही कळालं. मग हे जालून सांगितलं. तुम्ही तर आपलं बसले का भाऊसाहेबाला बघला घेऊन लगेच याद्या लगेच घरकुल. ग्रामपंचायत. बाया माणसाला शिलाई मसनी. अरे तुम्ही साड्यान बिड्यान देतान आम्हाला आंध्रात ठेवून. नाही सदा भाऊ, आम्ही सगळ्या ग्रामपंचायतला घेऊनच काम करतो, सगळी बॉडीला विचारून असतं. आणि हे तुमच्या कालावधीतच झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, फक्त काय आहे माहिती का, तुम्हाला वेळ नसतो. तुम्ही व्याप एवढा वाढून ठेवा. हा. पोल्ट्री हा. नवीन आता जांभ्याच्याकडे घर चालू केलंय, हा. तिकडं जमीन ते याचा सीताफळाचा बाग, आंबे, हा. नारळ, हे सुधरून द्या ना तुम्हाला. आता आम्हाला आहे ना रशियन युक्रेनचं आहे ना युद्ध बंद करायला मला जायचंय. आमच्या वार्डातले बरे खालून येते 50 नंबरला मराठी निम्मे माणसं. मला सांगा साधा भाऊ, तुमचं लक्ष आहे का वार्डावर? आता ह्या लोकांनी यांच्या आधी प्रस्ताव सादर केले आहेत. अहो डेपुटी खालीवर नका नाव घेऊ, जे उघडे झाले त्यांना घर द्या. साधा भाऊ, आता मला समजलं ज्याला तुम्हाला घेऊन आलाय तो गड्डा ज्याला आहे ना कशा. अहो माझ्या वार्डातला माणूस मला नाही घेऊन येणार तर तुम्हाला सांगेन का? मान्य आहे ना, आम्हाला मान्य आहे तुमच्या वार्डात माणूस तुम्हालाच घेऊन आला पाहिजे. पण भाऊसाहेबाचं नाव वर होतं, त्यांचा प्रस्ताव आधी आलेला होता हा. आणि सगळ्या क्रायटेरिया मध्ये ते बसलेत. हा
श्याम्या त्यांची शिफारस घेऊन आला. अहो सदा भाऊ नाही हो, डेप्युटी मी आधी चालू होतो काम करायला ग्रामपंचायती. भाऊसाहेब नंतर आले. हा का? भाऊसाहेब सांगा ना. साधा भाऊ ते अगोदर आलेले आहेत, मी नंतर आलेलो आहे. हा डेपुटीने तुला बरा कामाचा आणला, चांगला सदा दादा. उगाच कुठं घुसू नको. तुझं काय काम आहे, काय जे आले तुझ्या मनात भरलं मला माहित नाही, पण भाऊसाहेबच बसत होता त्याच्यामुळे भाऊसाहेब नाव आले. किती नंबरला नाव आहे जानू तुझं? 26 ला आहे 26. 26 628. आमच्या मनसनला लावा बिरक. आणि तुमचा भाऊसाहेब 7 नंबर. बघा कशा वर नंबर येतात. मला सांग, भाऊसाहेबांनी प्रस्ताव सादर केलाय जाल्याच्या आधी 4 दिवस, मग नाव कोणाचं येणार? अहो त्याला बायको आहे, पोरं आहेत, बायको येईन ना याची, सोय होईन ना खाया पियाची. त्या नियमात अटीमध्ये कुठंच नाही की ज्याची बायको आहे त्याला, ज्याची बायको नाही त्याला आधी द्या. अहो बरं त्या का? अटी असतात का डेपुटी? आपण दूरदृष्टीचा अजून काय म्हणते त्याला मोठा विचार केला पाहिजे. अहो सदा भाऊ त्याची बायको येईल, मग त्याला लेकरा बाळ होते, मग त्याला घर पाहता येईल. इथं भाऊसाहेबाला आत्ता राहायला घर नव्हतं माहितीये का तुम्हाला? अय, भाऊसाहेब. भाऊसाहेबाचं घर पत्र्याचं याचं सप्रे गळायला लागलाय. तू म्हणत होता की माझं नाव कसं येत नव्हतं मागच्या वर्षी. हे बघ अशी परिस्थिती असती. आता तुझं नाव आलं तर दुसरा उठला. आता मला सांग, आता याच्यात आमची काय चुकी आहे? काय चुकी? प्रस्तावाप्रमाणेच घेतलं ना. बरोबर. सदा भाऊ त्याला बीच गैरसमज होता मागच्या वर्षी की माझं का नाव आहे ना. ते असंच होतं, ज्याचे प्रस्ताव आहे त्याचं नाव येतं. ग्रामपंचायत ही या नियमावर चालती. सरपंच डेपुटी तुमचे आहेत ना खायचे दात आणि दिसायचे दात वेगळे आहेत. तुम्ही आहे तसे नाहीत. 50 घरकुलं, 5 वार्ड, 20 तर तुमच्याच वार्डात गेले. 30 मध्ये का 4 वार्ड. साधा भाऊ मी लिस्ट फाडून टाकू काय? लिस्ट नाही फाडून टाकीत. मग? जे कसं घरकुल देत नाहीत आणि बाकीचे कसे होते ना तेच बघू. डेपुटीने काय इकात घेतली काय? नाही, सदा भाऊ येतो, तुम्ही काय माडू येतो राव काम? अरे का भोर्या श्याम्या. ए, काही बघा बोलू तो. नका, काही बोलू नका. तळतळून उपयोग नाही. यांना किती सांगायचं पालत्या गाडीवर पाणी. डेपुटीला सांगायचं आणि हातापाय पडायचं. तुला सांगतो की हे कशाला बांधून आलतात. अहो मावळ वाळायला गेलो. मावळ वाळायला गेलो तुम्ही. तू एक काम कर भाऊसाहेब, त्यांच्या डॉक्युमेंटवर घेऊ. तू एक झेरॉक्स घेऊन जा. तुला एक झेरॉक्स राहील ती. आणि त्याच्यात मागच्या आटी बिटी वाचन ते सगळे कागदपत्र, आधार कार्डचे वगैरे झेरॉक्स थोड्या वेळात घेऊन ये. जा. सरपंच बसले पाहिजे खुर्चीवर. हा ते अरे जे काम राहिलं ते एक ते फॉर्म घ्यायचं आणि मला बी जायचं. हा जा. कोणाला तोंड द्यायचं? आणि तुम्ही म्हणतात की तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सारखे येत नाहीत. येतो काय इथं? इथं आला का 2 मिनिटात लगेच चालू होतंय. ते सरपंच बाहेरच काम बघ. काय परत आला तू? काम होतं. बोल ना काय. बल्ब द्या. कोणचे बल्ब? वतनदारवाडीला बल्ब लागत आहेत. बल्ब स्ट्रेट लाईट म्हणत असं सदा भाऊ. हा अच्छा. अरे दिले तू तुम्हाला स्टेट लाईट? आईला तू तर लय इंग्लिश शाळेत गेला. स्टेट लाईट म्हणायचं असेल. समजलं ना मी काय म्हणलोय ती तेच बल्ब. यांच्या याला किती दिलं बरं? बल्ब दिले रे आपण? मागच्या 4 दिले होते. यो ग्रामसेवक आहे का? नाही. त्याला काय 3-3 वेळा विचारिता याला किती दिले त्याला किती अरे, दिले. त्याला दिल ते लावायला मी त्याला सांगितलं होतं. त्याच्या वस्तीची विचारा. मी सदस्य आहे. ह्यो साधा मतदार आहे तुमच्या वार्डातला. मला 6 बल्ब लागत आहेत. 6. सदा भाऊ साधं का असं ना ते काम मला लावायचं दिलं होतं ते सांगत आहेत ते. मला विचार लावले नसते आणि निम्मे इकले असते. तुम्ही तर आहे ना चोराच्या हातातच जमादार खाण्याचे चावे देतात. अरे ऐकून घ्यायचं. त्याचा कोपर उगाच आणकुश जर झालाय मारू मला. बरं का? माझा मास हात घातला. हे ग्रामपंचायतीत यायच्या आधी ना 44 किलो होते. 74 झाले आणि कोपर हात जातोय यांच्या. घरचं खातोय घरचं. आ. हे ना हे गावरान तुपाचं आहे घरच्या. आ. डालडा खात नाही मी. आम्ही 5 घरं मागून खातो. तुम्ही लागले सांगले. अरे नुसतं ग्रामपंचायत खाल्ली ते सांगा आधी. बोलून देणार नाही. लिशी मध्ये बसतात. नुसतं वतनदार घाणा म्हणायचं आणि दुसऱ्याला अशी कोपर. बरं तुला किती बल्ब लागत येतं? मला 6 बल्ब लागत आहेत. एका खांबावर 3. 6 बल्ब भेटणार नाहीत. नाही काय तुझ्या साखं गाव तर मला 9 जणांना वाटत. तुमच्या वस्तीवरले काढून येतो. कसं आडमिट म्हणजे चालायचं. तुमच्या वार्डात सगळीकडे आमची वस्ती अंधारात. भाऊ आमच्या अंधारात ठेव. तुला 6 लागत आहेत ना. भाऊसाहेब आलो घेऊन जाय. आता हे सगळं भाऊसाहेबाकडेच का? त्याच्या नावावर करीत आणि इतर हक्कात जाईन ग्रामपंचायत. आता बघा काही झालं का भाऊसाहेब? काही झालं का भाऊसाहेब? अवसही घ्यावं लागेल ती त्याच्यावर त्यांची. अरे त्याची राष्ट्रपती सही एक काय? अरे बाबा मी सांगतो त्याला. बरं भाऊसाहेब येईल थोड्या वेळ. बस नाही तर थोड्या वेळ जाऊन येतो. कुठे गेला? अरे भाऊसाहेब याला गेलाय पंचायत समितीमध्ये. येईन थोड्या वेळ. नाही तुझा तुला देतो ना पाठवून मी. भाऊसाहेब काही कुठं गेला का पंचायत समितीत? कुठं गेला का पंचायत समितीत?
येईन तू आराम कर जाशील थोड्या वेळ येईन तोपर्यंत येड्या नको करू. तुला किती 6 पाहिजेत ना हा. द्यायला लावी तुम्ही 6. सा घेऊन जात येड्या बसतो. अशा टायमाला आहे ना मावळ कुठं बसत येत टायमाला कधी मावळ सापडणार नाही. इथं जर भेटलं नाही ना खालच्या नादाडीला जावं लागेल मला. अरे जाल्या सापडलं. जाल्या चल. बरं ते 4 जणांची नावं सांगितलेत ना ते तू कागदपत्र गोळा करून घ्या. हे बघ मग कागदपत्र एखाद्याच नाही आलं तो माग राहतो मग परत पाडपाड होती. ज्याला आपण 2 वर्ष पण सांगत होतो पटापट कर म्हणून राहिलं का नाही माग त्याच्यामुळे तू पटकन हे करून घे. पैसे मागे जातात का मग येडा आहे काय. अरे झोपलं बडबड बडबड केली झोपलं हे बघ मग आता हे हा काय पडलं रे अरे मी असताना सुद्धा दरवाजा लावला ते म्हणजे मी ग्रामपंचायत सदस्य आहे वतनदार रियाज घरानं माझं. अरे रियाज घर हा ना अयो अयो अरे अंगत काटे घुसलेत याला अक्कलीचा भाग नाही काय का पण तुला अक्कल आहे का मी आत होतो ना कस कस वाटलं अरे मी सरदार घराण्यातला वतनदार माणूस म्हणून म्हणतोय. सरपंच असताना उपसरपंच सोडले अरे नाही नाही ते त्याच्याकडून चुकून झालं असेल खाऊन आलं अरे मग खाऊन आलं मासे घेऊन आले ती डेपुटी साधा भाऊ म्हणला तू माशा सोड मावळाच्या आणून त्याशिवाय तुला हे घरकुल देणार नाही. पंचायतीत म्हणलं का मी गावात म्हणलं होतं